नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी कोऑपरेशन म्हणजे सहकार्य या विषयाची जी प्रश्नपत्रिका झालेली आहे त्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्न जे आहेत ते चेक करूयात आणि प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची होती त्याविषयीची माहिती देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो पहा, सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी दिले आहे 5 मार्च 2024 रोजी हा पेपर झालेला आहे 3 तासाचा. सुरुवातीला सूचना दिलेल्या होत्या, फार काही त्याच्यामध्ये नवीन सूचना नाही आहेत, नॉर्मलच सूचना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. मित्रांनो या ठिकाणी विशेष करून पुढं दिलेलं आहे, प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की विधान पुन्हा लिहा, तर तुम्हाला हे विधान पुन्हा लिहिण्याची गरज आहे. तर पाहूयात. पहिलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं होतं, वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. तर आपल्या भारतामध्ये 18 वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती जी आहे ती सभासदास पात्र असते, म्हणून पर्याय क्रमांक हे आपलं उत्तर असेल. 2, भारतात सहकारी पत पुरवठ्याची रचना टिंबटिंब अस्तित्वात आहे. पर्याय होते द्विस्तरीय, त्रिस्तरीय की चतुस्तरीय, आणि योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक आहे ब, त्रिस्तरीय रचना आपल्याकडं ती अस्तित्वात आहे. त्यानंतर 3, सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या टिंबटिंब प्रती जोडाव्या लागतात. किती प्रती जोडाव्या लागतात? या ठिकाणी पर्याय आहे पर्याय क्रमांक ब, 4 प्रती जोडाव्या लागत आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा, दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना टिंबटिंबमध्ये असतो, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ओ, नमुना ओ मध्ये समाविष्ट असते. त्यानंतर 5वा प्रश्न, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन टिंबटिंब व्यवस्थापकांमार्फत केले जाते. पर्याय 3 दिलेले होते आणि पर्यायात सहज आपल्याला समजत होतं की बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन कोणाकडे असेल, तज्ज्ञ व्यक्तींकडं, अशिक्षित की अकुशलकडं असेल. अर्थातच पर्याय क्रमांक अ, तज्ज्ञ व्यवस्थापकांमार्फत त्याचं व्यवस्थापन केलं जातं. तर प्रश्न पहिल्यामध्ये ब, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेले होते. अ गटात पहिला प्रश्न होता, ऋण परिशोधन अधिकारी, तर त्याचा ब गटामध्ये योग्य जोडी होती पर्याय क्रमांक 4, अंतिम सभा. यानंतर ब, अध्यक्ष, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 10, सभा तहकूब करण्याचा अधिकार असतो. क, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, आणि उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 1, 1960ला हा कायदा आलेला. त्यानंतर ड, ठेवी, त्याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 6, व्याज, ठेवींना व्याज दिलं जातं. त्यानंतर शेवटचा प्रश्न ई, सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय, आणि मित्रांनो हे कार्यालय आहे पर्याय क्रमांक 9, पुणे या ठिकाणी. तर अशा प्रकारे ह्या जोड्यांचे प्रश्न ह्या ठिकाणी देण्यात आलेले होते. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चूक की बरोबर ते लिहा. पहिला प्रश्न होता, सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व असते. बरोबर आहे, सहकाराचं तत्वच आहे ते. त्यानंतर 2, सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. 3, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. हे विधान बरोबर आहे. यानंतर चौथं, भाग भांडवल हे भांडवल उभारणीचे अंतर्गत साधन आहे. याचं देखील पर्याय
विधान हे बरोबर आहे. त्यानंतर 5 सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते म्हटले, म्हणून विधान चुकीचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो एकूण 15 मार्काचे हे ऑब्जेक्टिव्ह सुरुवातीचे दिलेले होते. पुढचा प्रश्न होता ड. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे त्यामध्ये खतावणी म्हणजे काय, आणि उत्तर आहे मित्रांनो त्याचं खतावणी म्हणजे ज्या पुस्तकात विविध खाती नोंदवली जातात त्यास खतावणी असे म्हणतात. नंतर दुसरा प्रश्न होता सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी कोण, आणि उत्तर आहे त्याचं मित्रांनो जिल्हा संस्थेचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी असतो जिल्हा उपनिबंधक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उपविधी म्हणजे काय, आणि त्याचं उत्तर होतं उपविधी म्हणजे संस्थेच्या अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधीच्या नियमांचा संच म्हणजे उपविधी असते. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 5वा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थेचा स्थापनेचा उद्देश कोणता होता. तर मित्रांनो श्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश सहकारी संस्थांमधील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा होता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एका वाक्यातील प्रश्नांची उत्तरं होती. आपण ही सगळी उत्तरं व्यवस्थित लिहिलेली असतील. यानंतर प्रश्न दुसरा संज्ञा विचारलेल्या होत्या. इतिवृत्त जागतिक अर्थव्यवस्था दिलेला क्वेश्चन होता. पण सहयोगी सभासद दिला होता. सहकारी शिक्षण दिलेलं होतं. अमर्यादित जबाबदारी दिलेली होती. म्हणजे हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवता आलेले असतील. इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये आपण हे प्रश्न दिलेलेच होते. त्यानंतर खालील प्रश्न विधानांबाबत सहमत लिहायचं होतं. यामध्ये सहकारी संस्थेने अंतर्गत लेखापरीक्षण करावे. नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे. राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्याचा समतोल राखला जातो. हे देखील प्रश्न सोपेच होते आणि प्रश्न दिलेले देखील आपल्याला पाहायला मिळतील. फरक स्पष्ट करा. चालू ठेव, बचत ठेव, क्रियाशील सभासद, नाममात्र सभासद, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँका प्रस्तावना ठराव. मित्रांनो सगळेच फरक आपण दिलेले होते आणि मला वाटते सगळे फरक तुम्हाला सोडवता आले असतील. अतिशय सोपे फरक या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. यानंतर टिपांचा जर विचार केला तर सहकार क्षेत्रापुढील आव्हाने हे पण प्रश्न दिलेला होता. सहकार आयुक्त व निबंधकाचे विकासात्मक कार्य पण दिलेले आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था हा दिलेला क्वेश्चन नव्हता, परंतु 2 क्वेश्चन आपल्याला दिले होते त्या लिहिता आले असतील. तर मग प्रश्न 6वा कारणांचा जर पाहिला सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. सहकारी संस्थांना राखीव निधी उभारण्याचे बंधनकारक असते. राज्य सहकारी बँकेची थकबाकी वाढत चाललेली आहे. तर यामध्ये देखील आपण दिलेले प्रश्न 2 मला वाटते आलेले आहेत. त्यामुळे हाही प्रश्न तुम्ही सोडू शकलेला असणार आहात. आणि शेवटचे जर प्रश्न पाहिले सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्रांचे तर प्रश्न आलेलेच आहे. हिशोब तपासणीचे फायदे पण दिलेले होते, तोही प्रश्न आलेला आहे. व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तर स्पष्ट करा, हाही प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय, सभांचे प्रकार देखील आपण दिलेले होते. म्हणजे खूप सोपी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आलेली आहे. जसे आपण क्वेश्चन सांगितले होते अगदी तसे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजेच हा पेपर तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने गेला असेल आणि मार्क देखील तुम्हाला या विषयामध्ये चांगले मिळतील असं गृहीत धरूयात. आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.